तुम्ही सर्व मजेत असलं पाहिजे. असं आजचा ब्लॉग स्पेशल आहे आपला जेजुरीचा. तर आपण चाललो जेजुरीला. तर बसमध्ये बसलेलो आहेत. आपण पाठी बसलो आहे. तर आपल्यासोबत आहे आमन दादा, दर्पण भाई आणि जगू दादा, लियान भाई पण आहे आणि आपल्यासोबत हर्षद दादा पण. सो इथं विराज भाई बसले म्हणून आला आणि पुढे आहेत आपले सगळे. तर बघा तुम्ही पुढे आता. चला. सो गाईज आम्ही निघालेलो आता. तर आता कोपरखेरण्याला पोचतोय आणि आपली सेटलमेंट चेंज झाली आता. तर इथं आमनदा, दर्पण भाई, विशालदा आणि पंकू दादा सेटलमेंट चेंज झाले आणि आम्ही इथंच आहे दोघं जण, हर्षद भाई आणि मी. आणि जस्ट आपण महडला पोचलेलो आहे. ही बस आहे आपली. तर आपण चाललो आता मंदिरात. चला मंदिरात जाऊनच तुम्हाला दाखवतो. जर दर्शन पॉसिबल झालं तर दर्शनसुद्धा देतो. चला भेटूया. सो गाईज आता आपण इथं आलेलं आहे. आपल्या इथं भोले शंकराचं सुद्धा मंदिर आहे आणि बाहेर आरतीसुद्धा चालू आहे गणपती बाप्पाची. चला. सो गाईज जस्ट आपलं दर्शन झालेलं आहे आणि बाहेरसुद्धा आलेलो आहे. आपण प्रसाद घेतला आहे थोडासा. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपली मंडळी फोटो काढायला बिझी आहे. सर्वजण फोटो काढत आहेत आणि आपला हा वर्धविनायक. तर आता थोड्याच वेळात आपण नाश्ता करायला सुद्धा जाणार आहे. आपला नाश्ता आहे खाली तिथं. तर चला भेटूया. बोला नाश्त्याच्या इथं. सो गाईज या वडापाव खायला. सो गाईज आम्ही निघालोय आता. बघा तुम्ही बघू शकता. आता डायरेक्ट स्टॉप जेवायला. झोपाचं 2 तास आता गपचूप. चला. सो गाईज एवढा वेळ मी ब्लॉग काढता आला नाही मला. तर मी झोपलेलो. आता जेजुरीत जस्ट पोहोचलेलो आहे मी आणि गाडी घेऊन आपण निघालो कडेपठारला. तिथे वरती बाबा बघू आता काय जायचं असलं तर जाऊ, नाही तर नाही. मला तर कटायला येत आहे. बघू आता काय. आणि आपला हा जेजुरीचा सो गाईज आपली पूर्ण बस चालली कडेपठारला. मी पण चाललोय गाईज आणि बघू आता चढतोय का काय चढतोय. माझी कंडिशन बघण्यासारखी होणार आहे. विकेश भाई आहे आपला, समला मला. विकेश भाई संभलशील ना? 100% तुला नाही बघला. ओके भाई चलो. सांज भाई पण आपल्यासोबत. सांज भाई संभलशील ना मला? नयन भाई काय बोलतं? प्रेस पाटील कसं वाटतंय? दमलो जाम गाईस, सांगू नाही शकत होता काही. पण चढाच आहे काही पण करून. एवढा चढाच आहे बघा आता. चलो दाखव नवीन जेजुरी. त्याच्याहून आम्ही वरती आलोय. अजून वरती चढायचं आहे. म्हणजे फायनली पोचलो. किती माहिती आहे का? 6:30ला चालू केलं. 7:30ला पोचलो म्हणजे 1 तासात. गाईज मी एवढा लक्की आहे का मला नाना लोक बसले तिथं. मी एवढा लक्की आहे मला आरती भेटते. ते पण आल्या आरती भेटते गाईज. असती. सो गाईज हा सक्सेस एकदम मला एन्जॉयमेंट सारखं वाटतंय. तर एवढा म्हणजे स्ट्रगल करून आलो आणि चढलो म्हणजे बाबा. नाही स्ट्रगल आहेत पण ते जरा बॉडी मुलं मला अडकून ठेवले स्ट्रगलने. तरी पण चढलो गाईज. तर दर्शन घेऊया आपण. चला गाईज जस्ट दर्शन झालेलं आहे. एवढा 2-1 तासाचं स्ट्रगल करून दर्शन केलेलं आहे. जरा बरं वाटतं मनाला. तर आता खाली उतरायचं स्ट्रगल आहे. तो स्ट्रगल पण करून घेऊ आपण. दाखवतो तुम्हाला काय होते काय नाही माझ्यासोबत. पाय दुखतंय काय होतं सगळं दाखवतो तुम्हाला. चला गाईज आता आम्ही निघालो आहे. हवा खूप आहे. आपली मंडळी आहेत पाठी. निघालो आहे आपण. चालत हलवलो. मी चढलो. मला सगळे आश्चर्य झालेत मी चढलो इथे. तर आपली मंडळी आहेत पाठी. चला आता खाली उतरलो. आता पायथ्याशी होल पाय थरथर. आणि विकेश भाई आता दिसले आपल्याला. कौशी न येऊ बे बाई तुला अर्ध्यांची अख्खा म्हणजे त्यांची उतरवीत केली आणलाय. काय पण गायच काय पण खोटा बोलतात. आणि सो गायज आता निघायची वेळ झालेली आहे आणि मी कडेवाटारवरनं येऊन झोपलो डायरेक्ट. काय सूद नव्हती मला कधी. डायरेक्ट 1ला उठलो. 1ला उठून डायरेक्ट जेवण झाला तर दाखवला नाही मी. तर आता निघतोय आम्ही सर्व. बसमध्ये बसतोय आता. तर चला बघूया. सो गाईज आमंदा आणि दर्पण भाई
आणि विशाल दा आणि अबू दा आणि आपला हर्षद पुणे. तर आपण आता चालू एकविरेला आणि यो बघा अमन बंधू काय ड्रिंक करतोय. अच्छा तो काय ड्रिंक करतोय. रिओ. ओके ओके. सो गाईज आता आपण जस्ट एकविरेला पोहोचलोय आणि इथं पाय वगैरे पडून मग घरी निघायचा प्रवास आहे आपला. घरी आपला देव उठण्याचा प्रोग्राम पण आहे. तुम्ही गेल्या वर्षी बघ. सो गाईज आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त प्रकारे आणि आपली मंडळी आहे तिथं म्हणजे पाच पायरी चढून आलेले आहेत. तर इथे थोडीफार शॉकिंग होईल. शॉपिंग झाल्यानंतर ना मग आपण घरीच्या परतीच्या प्रवासाला निघू. चला बघा पुढे. सो गाईज आपला भावार्थ भाई पण आलेला आहे वाजवायला. बघा तुम्ही हे बघा हाय करतोय आलाय वाजवायला आलाय.